जय महाराष्ट्र मित्रांनो. राज्यात मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि 1 जुलै 2024 पासून प्रत्यक्षात फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मित्रांनो. यासाठी कुठल्या महिला नेमकं या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि त्यासोबतच कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत, हे संपूर्ण या व्हिडिओत आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला 21 ते 60 वर्ष या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, पात्रता अजून एकदा सांगतो, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्रता असणार आहेत, म्हणजेच पात्र असणार आहेत या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी. आणि त्यासोबतच अपात्रता बघा, आता सर्वात महत्त्वाचे, कुठल्या महिला या योजनेसाठी अपात्र आहेत, त्यांना फॉर्म भरता येणार नाही किंवा हा 1500 दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत, तो लाभ या महिलांना मिळणार नाही. त्या महिला कुठल्या आहेत ते या व्हिडिओत बघूया. तर सर्वप्रथम बघू शकता तुम्ही अपात्रता बघा. आता ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे, या महिला या योजनेसाठी फॉर्म भरू शकणार नाहीत किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, आयकर ज्या घरात भरत असतील त्या घरातील महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. त्यासोबतच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत. हे एक महत्त्वाचं आहे. अपात्रतेबद्दल महत्त्वाचं सांगतोय, हे गोष्टी काळजीपूर्वक बघूनच फॉर्म भरा. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यासुद्धा या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, ते महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य आहेत, या महिलासुद्धा अपात्र असणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, त्या कुटुंबातील महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत. तसेच ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून, म्हणजे 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, अशा महिलासुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत त्या कुटुंबातील. तर सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल. पण आता सद्यस्थितीत ज्या अपात्रता आणि पात्रता आहेत त्याच अनुषंगाने तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर अपात्र असाल तर तुम्ही अर्ज करू नका, कारण तुम्हाला वगळण्यात येणार आहे या योजनेतून. एक अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि त्याच्या संबंधित एक महत्त्वाचा घटक म्हणजे पात्रता आणि अपात्रता होती मित्रांनो. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.